काल बीडमध्ये भुजबळांनी राज ठाकरे यांच्या स्टाईलनं लाव रे तो व्हिडिओ एवढं म्हणताच बीडचं वातावरण पेटल्याचं पाहायला मिळालं। स्टेजवर उभे असते छगनराव भुजबळ, त्यांचा चेहरा रागाने लाल होता, आवाजात ठामपणे होता आणि मोठ्या स्क्रीनवर झळकला तो म्हणजे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा व्हिडिओ। त्यामुळं मैदानात क्षणभर शांतता, मग जल्लोष, टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा आवाज आणि यामध्ये सुरू झाला भुजबळांचा हल्लाबोल। मराठा समाज हा आमचा शत्रू नाही, पण मागील काही वर्षापासून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर पाडलं गेलं आणि हे अंतर पाडायचं काम अंतरवालीच्या दरिंदे पाटलांनी केलं। आपल्या भाषणाची सुरुवात करताना त्यांनी जरांगे पाटील यांच्यापासून सुरुवात केली। हे वाक्य जणू विजेच्या कडकडाटासह ठरलं। भुजबळ फक्त बोलत नव्हते, ते ओबीसी समाजाच्या भावना ओतप्रेत व्यक्त करत होते। त्यांचा सूर तीव्र होता, चेहरा गंभीर होता आणि शब्द थेट मनात घुसणारे होते। मराठा समाजाला आम्ही पाठिंबा दिला, पण आरक्षण हा गरिबी हटवाचा नारा नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। त्यांनी जरांगे पाटलांवर घणाघात केला। बीडमधील ती महाएल्गार सभा ओबीसी समाजाचं रणशिंग ठरली। भुजबळांचं भाषण ही फक्त प्रतिक्रिया नव्हती, ती होती चेतावणी। यानंतर त्यांनी भाजप, विखे पाटील, काँग्रेस आणि मनोज जरांगे या सगळ्यांना थेट इशारा दिला। भाजपला तर सल्ला देत ते म्हटले की ओबीसींचा DNA सरकला तर सत्तेचा पाया हादरेल। बीडमध्ये पार पडलेल्या सभेत नेमकं छगन भुजबळ काय म्हणाले, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार सभा पार पडली, ज्यात हजारो लोकांनी भरलेलं मैदान, हातात झेंडे, घोषणांचा आवाज, आरक्षण आमच्या हक्काचं आणि त्या व्यासपीठावर उभे असलेले छगन भुजबळ नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं आणि विशेष करून मराठा समाजाचं लक्ष लागून होतं। मात्र या सभेत भुजबळ यांनी आपला आक्रमकपणा दाखवून दिलं की ते फक्त नेते नव्हते, तर ओबीसींच्या लढ्याचं प्रतीक होते। भुजबळांनी सुरुवातीला जनतेला संबोधलं, राज्यात अतिवृष्टी झाली, महापूर आला, तरी तुम्ही एवढ्या संख्येने आलात, ओबीसींची ताकद दाखवली, त्याबद्दल त्यांनी जनतेचे धन्यवाद देखील मानले। जनता टाळ्या वाजवत होती, पण भुजबळांचा सूर लगेच गंभीर झाला। दिवाळी आली, पण आमच्या 15 लोकांनी आत्महत्या केली, आरक्षण गेलं म्हणून त्यांनी जीव दिला, मग ही दिवाळी आम्ही कशा पद्धतीने साजरी करायची, असं म्हणताच मैदानावर एक प्रकारची शांतता पसरली। मग भुजबळांचा आवाजाचा सूर हा घुमू लागला, मराठा समाजाला आमचा विरोध नाही, पण आमच्यातलं अंतर पाडलं ते अंतरवालीच्या दरिंदे पाटलांनी। हा क्षण निर्णायक ठरला। लोकांमध्ये आरोळ्या उठल्या, ओबीसीच्या घोषणेनं मैदान दणाणून गेलं। भुजबळांचा चेहरा ठाम झाला। ते म्हणाले, मराठा समाजाला वेगळं आरक्षण हवंय, आम्ही पाठिंबा दिला, पण आता म्हणतात ओबीसीमधूनच आरक्षण द्या। कोण म्हणतंय हे? ज्याचा अभ्यास नाही, असं म्हणत आपल्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली। भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते पुढे म्हणाले, मोदींनी EWS आणलं, सांगितलं की काही घटक आर्थिकदृष्ट्या मागे आहेत, पण सामाजिकदृष्ट्या मागे नाहीत, त्यामुळं त्यांना आरक्षण देता येणार नाही। तरी त्या 10 पैकी 8 लोक मराठा समाजाचेच निघाले, तरी म्हणतात आम्हाला आरक्षण हवं। आम्ही म्हटलं द्या, पण आता म्हणतात ओबीसीतूनच हवंय। मग आरक्षणाचं तत्व काय राहील, असा प्रश्न निर्माण केला जातो। भुजबळांचा आवाज आता आगीसारखा पेटताना पाहायला मिळाला। आरक्षण हे सामाजिक मागासलेपणावर आधारित आहे, हे गरिबी हटवायचं साधन नसल्याचं त्यांना अधोरेखित केलं। असं म्हणत त्यांनी आकडेवारीच दाखवायला सुरुवात केली। 54% ओबीसी असून त्यात 374 जाती समाविष्ट आहेत, 13% दलित, 60% आदिवासी, 3% ब्राह्मण, नंतर मुस्लिम आणि मग मराठा समाज राहतो, तो तरी किती? पण म्हणतात आम्ही 60% आहे। मग सरकारने नरमाईनं घेतलं म्हणून दादागिरी दिसली। एवढंच नाही, तर जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या आंदोलनावर देखील त्यांनी हल्लाबोल केला। ते म्हणाले, पोलिसांनी कामाला लावा असं सांगितलं असतं तर एक रात्र थांबायला पाहिजे होती, पण पोलिसांनी रस्ता साफ केला आणि जे लोक होते ते मराठा समाजाचे नव्हते, ते दारूवाले, वाळूचोर, अंतरवालीच्या दरिंदे पाटलांनी आणलेले काही लोक होते। सभेचा हा टर्निंग पॉइंट ठरला। भुजबळ म्हणाले, मी नागपूरच्या मोर्चाला गेलो नाही, कारण आज सांगतो। लाव रे तो व्हिडिओ म्हणताच पडद्यावर झळकला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा व्हिडिओ। त्यात ते म्हणाले होते, मराठवाड्यातील जो निजाम काळातील मराठा समाज आहे त्याला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण द्यायला हवं। भुजबळ हसले,
हीच त्यांची भूमिका जरांगेसोबत एक आणि आमच्यासोबत दुसरी अशी डबल ढोलकी नाही का? त्यामुळं मैदान दणाणलं. वडट्टीवार तुमचं खरं रूप जनतेसमोर आलं असं म्हणत भुजबळांचा रोख आता काँग्रेसकडे वळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आम्ही ओबीसींच्या हक्कासाठी लढतोय आणि तुम्ही दुसऱ्या व्यासपीठावर वेगळं बोलतात, मग आमच्यावर विश्वास तरी कुठे राहणार? यानंतर त्यांनी भाजपवर तोप डागली. तो विखे पाटील कसा आला? विखे आला आणि महाराष्ट्रभर विखार पसरून गेला. GR काढला आणि मराठा समाजाला कुणबी पत्र देण्यासाठी सुरुवात झाली. आम्हाला 8 ते 10 महिने लागले दाखले मिळवण्यासाठी आणि यांना एका दिवसात दाखले कसे मिळाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री आणि बावनकुळे हे कसले खेळ आहेत? भुजबळांचा इशारा स्पष्ट होता. हे जर थांबलं नाही तर ओबीसींचा DNA सरकेल. ही ओळ ऐकताच मैदानात लोक अक्षरशः उभे राहिले आणि घोषणांचा गजर करू लागले. भुजबळांनी विखेंकडे बोट दाखवत म्हटलं, मुख्यमंत्र्यांना सांगतो ही मंडळी तुमचं नुकसान करत आहे. त्यांचं टार्गेट ओबीसी नाही, फडणवीस आहेत. संपूर्ण मैदानात कुजबूज सुरू झाली. कारण हे वाक्य फक्त इशारा नव्हतं, ते राजकीय स्फोटक होतं. भुजबळांनी पुढे सांगितलं, भाजपला 135 आमदार मिळाले, ते ओबीसींच्या ताकदीवर मिळाले. जर या समाजावर अन्याय झाला तर आज ओबीसी दूध खोळे नाहीत. आरक्षण हिरावलं तर सत्ता सुद्धा हरवेल. हे सरकार, ही व्यवस्था जर आमच्या हक्कांवर गदा आणत असेल तर बीड ते विदर्भपर्यंत आग पेटेल. ओबीसी एकत्र आले तर दिल्लीचा दरवाजाही हलवतील. भुजबळांच्या भाषणात एकाच वेळी भावनाही होत्या आणि रोषही. ते म्हणाले, दिवाळी आली पण आमच्याकडे साजरी करायला मन नाही, कारण आमच्या समाजातील बांधवांनी आरक्षणाच्या आशेनं आत्महत्या केल्यात. लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. ते पुढे म्हणाले, राजकारण बाजूला ठेवा, आता प्रश्न अस्तित्वाचा आहे. ओबीसीचं आरक्षण वाचवणं म्हणजे समाजाचं भवितव्य वाचवणं. या भाषणानंतर महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली. ती भुजबळ आता पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी जरांगे, वडट्टीवार आणि विखे यांना एकाच व्यासपीठावरून प्रत्युत्तर दिलं. त्यांचा सूर होता आक्रमक पण मुद्देसूद. राज ठाकरेंचा लावरे तो व्हिडिओ स्टाईलमध्ये त्यांनी काँग्रेसला खिंडीत पकडलं. फडणवीसांना इशारा देत भाजपला सावध केलं आणि जरांगे पाटलांवर घणाघात करत ओबीसींची बाजू ठामपणे मांडली. सभेच्या अखेरीस भुजबळ म्हणाले, ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे, हे माझं वचन आहे. कुणीही त्यावर डल्ला मारायचा प्रयत्न केला तर आम्ही आता शांत बसणार नाही. ही सभा फक्त भाषण नव्हती, ती होती एक चळवळीची सुरुवात. आता प्रश्न असा आहे की हा आवाज फक्त बीडपुरता राहील की महाराष्ट्राच्या सत्तेचं समीकरण बदलेल? छगन भुजबळांनी दिलेला इशारा महाराष्ट्राच्या राजकारणात घुमतोय. हे थांबवलं नाही तर ओबीसींचा DNA सरकेल. ही फक्त धमकी नाही, हा संकेत आहे. ओबीसी समाज आता उठतोय, संघटित होतोय आणि आपल्या अस्तित्वासाठी झगडायला तयार होतोय. बीडच्या त्या व्यासपीठावरून उठताना भुजबळ फक्त म्हणाले, ओबीसींचं आरक्षण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आम्ही लढू आणि जिंकू देखील. आता पाहायचं एवढंच आहे की ही लढाई कोणत्या दिशेने जाणार. पण एक गोष्ट मात्र नक्की, भुजबळ पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेले आहेत आणि महाराष्ट्राचं राजकारण आता पुन्हा एकदा पेटताना आपल्याला दिसून येत आहे. पण या सगळ्या घडामोडींमध्ये मराठा आणि ओबीसी या समाजातील अंतर कधी कमी होईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते. चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि PCODचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे. साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं. तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा. डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक 9595727107.